नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी-आर असणार आहे मित्रांनो, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापुरामार्फत इथं भरती निघाली मित्रांनो. शिक्षकाची पदं असणार आहे आणि अजून इतर सुद्धा पदं असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथं कशा पद्धतीने अप्लाय करायचे, कोणकोणते पदं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. आपल्या फॉर्म कधीपासून चालू होणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो इथं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, हा जो जी-आर असणार आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर या संस्थेकरिता आवश्यक शिक्षकीय तसेच शिक्षकेतर पदे निर्माण करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी-आर असणार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेला आहे मित्रांनो, दिनांक 3 जानेवारी 2025 ला. ओके, तर मित्रांनो यामध्ये त्यांनी प्रस्तावना काय दिलेली आहे आपण ते वाचून घेऊया थोडक्यामध्ये. आता मित्रांनो दिले होते ना, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून कोल्हापूर येथील नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत दिनांक 17 मार्च 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्माण घेण्यात आलेला आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली असून तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यास तसेच वर्षनिहाय टप्प्याटप्प्याने पदे मंजूर करण्याबाबत देण्यात आलेली आहे मित्रांनो, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण मित्रांनो पुढे जाऊया. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर या संस्थेत वर्षनिहाय अभ्यासक्रम निहाय व पदनिर्मिती करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्याबाबत तंत्र शिक्षण संचालनालयाने संदर्भ क्रमांक 3 व 4 शासनास प्रस्तावना सादर केलेला आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे शिक्षकीय तसेच शिक्षक स्तर पदे टप्प्याटप्प्याने निर्माण करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता संस्था सुरू झाल्यापासून शिक्षकीय तसेच शिक्षकेतर पदे टप्प्याटप्प्याने मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता शासनाचा निर्णय काय इथं, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास तसेच त्याकरिता आवश्यक शिक्षकीय व शिक्षकेतर पदे टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. सदर मान्यतेमध्ये अनुसरून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे या शासनात निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट क्रमांक दिलेली तर अबक मध्ये खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून शिक्षक व शिक्षकेतर पदे टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता किती पदे निर्माण झालेले कोणत्या खात्यामध्ये ते बघूया आपण. अनुक्रमांक दिलेले आहे, परिशिष्ट तपशील व पदांची संख्या. आता इथे 1 नंबरला दिलेलं अ मध्ये मित्रांनो, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथील निर्माण करण्याच्या शिक्षकीय पदांची नवनिर्णय शाखानिहाय पदानिहाय तपशील. इथं 65 पदे असणार यामध्ये. आणि ब मध्ये असणार 2 नंबरला तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे नियमितरित्या निर्माण करणाऱ्याच्या शिक्षकेतर पदांचा वर्षनिहाय पदनिहाय तपशील. इथे 24 पदे काढलेले त्यांनी याच्यामध्ये. आणि क मध्ये मित्रांनो 3 मध्ये दिलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करणाऱ्या शिक्षकेतर पदावर वर्षनिहाय पदमाननिहाय तपशील दिलेले 26 पदं असणार मित्रांनो. ओके, इथे एकूण पदे जे असणार मित्रांनो 115 पदांसाठी त्यांनी तर भरती जाहीर केलेली आहे. तुम्हाला खालील प्रमाणे मी आता पदं वगैरे पण दाखवतो मित्रांनो, आता म्हणजे तुम्हाला सविस्तर इथं माहिती वगैरे पण भेटून जाईल. ओके, तर सॅलरी पण दिलेली मित्रांनो, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, परिशिष्ट क. आपण 3 बघणार आहोत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे निर्माण करणारे शिक्षकीय पदांची तपशील आपण बघणार आहोत. तक्ता क्रमांक अ मध्ये आपण बघणार आहोत. तर शैक्षणिक वर्ष दिलेले आहे मित्रांनो. शाखेचे नाव व पदसंख्या, पदनाम, पदसंख्या, एकूण संख्या किती असणार आहे आणि आपलं पदांचा स्तर, वेतन श्रेणी किती असणार दिलेली आहे. त्यामध्ये सन 2023-24 शिक्षकीय पदे असणारे 15, शाखेचे नाव दिलेले आहे, पदाचे नाव व पदसंख्या, आता सॅलरी वगैरे दिलेली आहे खाली. आता इथं मित्रांनो प्राचार्य पदाचं नाव असणार आहे, ते एक पद असणार आहे.
सॅलरी 14,20 असणार मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे 1,44,200 इथं आपल्याला सॅलरी बघण्यात मिळते. तर शाखेचं नाव आहे कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी वॅकेन्सी असणार. प्राध्यापक इथं पदाचं नाव असणार आहे, ते एक वॅकेन्सी असणार आहे. इथं पण 14 सॅलरी बेस असणार आहे. 1,44,200 आपल्याला सॅलरी भेटू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. पद शाखेचं नाव इथं पदाचे नाव असणार सहयोगी प्राध्यापक संगणक विज्ञान अभियांत्रिकी. इथे एक पद असणार आहे मित्रांनो. ओके, इथं एक पद असणार आहे. एकूण इथं पद असणार आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सहयोगी प्राध्यापकसाठी ते एक पद असणार आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सहयोगी प्राध्यापकसाठी एक पद असणार. अशी एकूण 3 पदं काढलेले. लेवल 13 इथं सॅलरी असणार आहे आपल्याला. A1 मध्ये 1,31,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. ओके, आता हे जे मित्रांनो इथं मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी वॅकेन्सी असणार. इथं पदाचं नाव असणार सहाय्यक प्राध्यापक अभियांत्रिकी. इथे एक पद बघायला मिळतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी वॅकेन्सी असणार इथं पण सहाय्यक प्राध्यापक. इथं पण आपल्याला एक पद बघायला मिळतंय. सर्व अभ्यासक्रमांसाठी सर्व प्रथम वर्षाच्या सामायिक विषयांकरिता पदे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला सहाय्यक प्राध्यापक गणितासाठी 2 पदे, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदार्थविज्ञानासाठी 2 पदे, सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्रासाठी 2 पदे, सहाय्यक प्राध्यापक इंग्रजीसाठी 1 पद, कर्मशाळा अधीक्षकसाठी 1 पद मित्रांनो असे ते दिलेले आहे. ओके, तर इथे आपल्याला किती होतात ते 1, 2, 3, 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पदे. म्हणजे इथं 10 पदे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं मित्रांनो. हे 10 पदे असणार आहे टोटल. याच्यामध्ये लेवल आपल्याला 10 सॅलरी असणार आहे. 10 असणार सॉरी, 57,700 रुपये आपल्याला सॅलरी तर बघण्यात मिळते. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक ब मध्ये मित्रांनो आता ते शैक्षणिक वर्ष, शाखेचे नाव, पदनाम, पदसंख्या, एकूण संख्या व वेतन श्रेणी दिलेली आहे सन 2024-25 करिता. शिक्षकीय पद असणार 17, शाखेचे नाव, पदाचे नाव व पदसंख्या दिलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मित्रांनो ते 2023-24 साठी ते 24-25 साठी आहे. इथं आता प्राध्यापक संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी एक पद असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी प्राध्यापकसाठी एक वॅकेन्सी असणार आहे. तर टोटल 2 पदे यांच्यामध्ये असणार आहे. सॅलरी असणार आहे 14, 1,64,200 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. आता मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये सहयोगी प्राध्यापक संगणक आणि विज्ञान अभियांत्रिकीसाठी, त्यानंतर मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहयोगी प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकीसाठी एक पद असणार आहे, एक पद. त्यानंतर मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंग करता सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचार करता इथे एक वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर 4 नंबरला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी सहयोगी प्राध्यापक इथे एक पद असणार आहे. तर टोटल असे 4 पद याच्यामध्ये असणार आहे. लेवल 13 A1 आपली सॅलरी सर 1,31,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. आता मित्रांनो इथं 11 पदे असणार याच्यामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी तो वॅकेन्सी असणार मित्रांनो. तर सहाय्यक प्राध्यापक संगणक आणि विज्ञान अभियांत्रिकीसाठी 2 पदे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी सहाय्यकी प्राध्यापक माहिती तंत्रज्ञानासाठी 1 पद. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स सहाय्यक प्राध्यापक अणुविद्युत आणि दूरसंचारसाठी 1 पद. त्यानंतर मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकीसाठी 1 पद असणार आहे. मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक अणुविद्युत आणि दूरसंचारसाठी ते 1 पद असणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी ते मित्रांनो सहाय्यक प्राध्यापकसाठी 2 पदे असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकसाठी 1 पद असणार आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो सहाय्यक प्राध्यापकसाठी 2 पदे असणार आहे. असे इथं बघू शकतो तुम्ही 11 पदे असणार आहे. लेवल 10 प्लस सॅलरी असणार आहे आपल्याला 57,700 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला तक्ता क्रमांक क मित्रांनो इथं आता शैक्षणिक वर्ष असणार आहे सन 2025-26. इथं शिक्षकीय पदे असणार आहे 16. त्यांचं शाखेचे नाव, पदनाम, संख्या दिलेली आहे. इथं पदसंख्या वगैरे वेतन श्रेणी दिलेली मित्रांनो इथं सगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो इथं प्राध्यापकसाठी 1 पद असणार इथं. आता सॅलरी असणार आपली 14,44,200 मित्रांनो एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात भेटते मित्रांनो. आता मेकॅनिकल अँड ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहयोगी प्राध्यापकसाठी यंत्र अभियांत्रिकीसाठी 1 पद असणार आहे मित्रांनो. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी सहयोगी प्राध्यापकसाठी 1 पद असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो सहयोगी प्राध्यापकसाठी ते 1 पद असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो सहयोगी प्राध्यापकसाठी ते 1 पद असणार आहेत. असे एकूण 4 पदे याच्यामध्ये दिलेली आहेत. सॅलरी सगळ्यांची सेम असणार आहे. लेवल 13 A1 असणार आहे. ओके, 1,31,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी मित्रांनो इथं वॅकेन्सी असणार आहे. सहाय्यक प्राध्यापक माहिती तंत्रज्ञानासाठी 2 पदे असणार आहेत.
मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकीसाठी एक पद असणार आहे. मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि विद्युत आणि दूरसंचारसाठी एक पद असणार आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी 2 पदं असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी 2 पदे असणार आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सहाय्यक प्राध्यापकासाठी तर 2 पदे असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्व अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या सामायिक विषय शिक्षकाची पदे असणारे 1 पद असणार आहे. इथे एकूण आपल्याला मित्रांनो 17 पदे 11 पदे बघायला मिळतात. इथे जे असणार मित्रांनो लेवल आपल्याला 10 सॅलरी असणार, इथं 57,700 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. आता मित्रांनो तक्ता क्रमांक ड असणार आहे मित्रांनो. तर ड मध्ये आता शैक्षणिक वर्ष सन 2026-27 साठी भरती असणार आहे मित्रांनो. शाखेचे नाव, पदनाम, पदसंख्या, एकूण संख्या व वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो. शिक्षकीय पदे असणार इथं पण 17 मित्रांनो. शाखेचे नाव, पदांचे नाव व पदसंख्येचे तुम्ही बघू शकता. आता मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकीसाठी 1 पद असणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण व स्थापना अधिकारीसाठी 1 पद असणार आहे. इथं आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. याच्यामध्ये लेवल 14 सॅलरी असणार आहे 1,44,200 मित्रांनो. आता मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी मित्रांनो सहयोगी प्राध्यापक माहिती तंत्रज्ञानासाठी 1 पद. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो सहयोगी प्राध्यापकासाठी 1 पद. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यकी प्राध्यापकासाठी 1 पद. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सहाय्यकी प्राध्यापकासाठी इथं 1 पद असणार. इथं टोटल 4 पदे. सॅलरी असणार लेवल 13 A1 1,31,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. आता मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्ससाठी मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक माहिती तंत्रज्ञानासाठी 1 पद असणार आहे. त्यानंतर मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकीसाठी 1 पद असणार आहे. मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापक, विद्युत दूरसंचारसाठी ते 1 पद असणार आहे. त्यानंतर मित्रांनो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी 3 पदे असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी 3 पदे असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सहाय्यक प्राध्यापकासाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. इथं टोटल 11 पदे, लेवल 10 प्लस सॅलरी असणार आहे 57,700. इथं आपल्याला एकूण इथं शिक्षकीय पदे असणार आहे ब, क, ड 65 पदे इथं दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत 65 पदे कशा पद्धतीची असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये परिशिष्ट ब असणार आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इथे नियमितरित्या निर्माण करणाऱ्या शिक्षकेनुसार पदांची संख्या मित्रांनो तपशील वगैरे बघणार आहोत. शैक्षणिक वर्ष 2023-24 पदसंख्या, पदनाम, एकूण संख्या, वेतन श्रेणी. शिक्षकेतर पद 6 व त्याच्यानंतर प्रशासकीय तांत्रिक सहाय्यक कार्यासाठी तर पद असणार आहे. इथं आता पदांचे नाव, पदसंख्या दिलेल्या. प्रशासकीय अधिकारीसाठी 1 पद. वरिष्ठ लिपिक प्रशासकीय अधिकारीसाठी 1 पद असणार आहे. सॅलरी ST 16 असणार आहे, 18 असणार आहे सॉरी. 49,100 पासून 1,55,800 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यकसाठी 1 पद असणार आहे. ते 60 सॅलरी बेस असतं 25,500 पासून 81,100. भांडरपालसाठी ते 1 वेकेन्सी असणार आहे. 3 सॅलरी बेस असणार आहे. 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. लिपिक टंकन लेखनसाठी 2 पदे असणार आहे. S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. प्रयोगशाळाकरिता मित्रांनो 1 पद असणार आहे. S6 सॅलरी बेस असणार आहे. इथं 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. इथे एकूण 6 पदे असणार आहे तक्त्यामध्ये. ओके. आता मित्रांनो तक्ता क्रमांक ब मध्ये बघणार आहोत आपण शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता. आता इथं शिक्षकित पदे असणार आहे 6 पदे असणार आहे टोटल. पदांचे नाव, पदसंख्या, वेतन श्रेणी वगैरे सेम असणार आहे. प्रबंधकसाठी 1 वेकेन्सी असणार आहे. S15 सॅलरी बेस असणार आहे. 81,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यकसाठी 1 वेकेन्सी असणार आहे. S8 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100 मित्रांनो. लिपिक टंकन लेखनासाठी 2 वेकेन्सी असणार. S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 मित्रांनो. सहाय्यक ग्रंथपालसाठी मित्रांनो S7 सॅलरी बेस असणार आहे. 21,600 पासून 69,100 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मित्रांनो पदसंख्या 1 असणार आहे. S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 मित्रांनो. इथे टोटल आपल्याला 6 पदे बघण्यात मिळतात तक्त्यामध्ये. ओके. आता मित्रांनो तक्ता क्रमांक आता क मध्ये बघणार आहोत. इथं आता सन 2024-25 करता असणार. इथं पण 6 पदे असणार आहे. अधीक्षकसाठी मित्रांनो 1 पद. S14 सॅलरी बेस 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यकसाठी 1 पद असणार आहे. S8 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी बघण्यात मिळते.
लिपिक टंकलेखनसाठी 3 पदे असणारे 6 सॅलरी बेस असणारे 19,900 पण 63,200 एवढी सॅलरी असणारे. प्रोग्रामरसाठी मित्रांनो एक वॅकेन्सी असणारी S15 सॅलरी बेस 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. इथे पण 6 पदे आपल्याला बघण्यात मिळते क मध्ये पण तक्त्यामध्ये. ओके. आता लास्टमध्ये असणार मित्रांनो तक्ता क्रमांक ड मध्ये सन 2026-27 साठी इथं पदे असणार मित्रांनो. टोटल 6 पदे याच्यामध्ये पण असणार आहे. शिक्षकीय व प्रशासकीय तांत्रिक सहाय्यकारीसाठी लघुलेखन निम्न श्रेणीसाठी एक पद असणार आहे. यांना सॅलरी चांगली मिळते मित्रांनो. 14 असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. मुख्य लिपिकसाठी मित्रांनो 13 पदे असणार आहे. सॉरी एक पद असणार आहे. 13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यकसाठी एक पद असणार आहे. 60 सॅलरी बेस असणार आहे. 25,500 पासून 81,100. लिपिक टंकलेखनसाठी 3 पदे असणार आहे. 6 सॅलरी बेस असणार 19,900 पासून 63,200 मित्रांनो. एकूण आपले जे पदं असणार आहे मित्रांनो इथं दिलेले आता क मध्ये 24 पदे इथं खालीलप्रमाणे आपण ते पण बघून घेणार आहोत. 24 पदे परिशिष्ट क मध्ये. ओके. इथं आता 24 पदे कशा पद्धतीने ते बघूया. हे जे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करणारे पदे असणार मित्रांनो. ओके. इथं आता सन 2023-24 करिता 8 पदे असणारे बाह्य यंत्रणेद्वारे पदांचे नाव पदसंख्या टोटल 8 असणारे. निदेशक सुतारसाठी एक पद असणार आहे. तर 25,000 सॅलरी असणार आहे. निदेशक सांडण्यासाठी एक पद असेल तर 25,000 सॅलरी असणार आहे. निदेशक जुडारीसाठी एक पद असेल तर 25,000 सॅलरी असणार आहे. निदेशक तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एक पद असेल तर 25,000 सॅलरी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो निदेशक यांत्रिकी यंत्र कामगिरीसाठी एक पद असेल तर 25,000 सॅलरी असणार आहे. निदेशक वीजतंत्रीसाठी इथं एक पद असणार आहे तर पण 25,000 सॅलरी असणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाईसाठी 2 पद असणार आहे. इथं पण 20,000 रुपये त्यांना सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. इथं 8 झाली आता ही पदं. तक्ता क्रमांक ब मध्ये बघूया तर सन 2024-25 करता 6 पदे इथं भरण्यात येणार मित्रांनो. पदांचे नाव दिलेले पदसंख्या दिलेली आहे. प्रणाली विश्लेषकसाठी एक पद असणार तर 40,500 रुपये सॅलरी असणार इथं बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. निदेशक तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक 4 पदे असणार तर 25,000 रुपये सॅलरी असणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाईसाठी एक पद 20,000 रुपये त्यांना सॅलरी असणार मित्रांनो. इथे टोटल इथं 6 पद बघण्यास मिळतात मित्रांनो. आता मित्रांनो तक्ता क्रमांक क मध्ये मित्रांनो सन 2025-26 करिता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारे पदांचे नाव पदसंख्या व टोटल 6 पदे असणार आहे. निदेशक तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी इथं 5 पद असणार तर 25,000 रुपये सॅलरी. चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाईसाठी इथं एक पद 20,000 रुपये सॅलरी असणार आहे मित्रांनो. आता लास्टला मित्रांनो आता तक्ता क्रमांक ड सन 2025-26-27 करिता 6 पदे असणारे बाह्य यंत्रणेद्वारे मित्रांनो इथं पदांचे नाव निदेशक तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 5 पदे असतात 25,000 रुपये सॅलरी असतात त्यांना. निदेशक नळ व पत्र कामगिरीसाठी एक पद असणार तर 25,000 रुपये त्यांना सॅलरी असणार मित्रांनो. इथे एकूण झाले आता मित्रांनो हे 26 पदे अशा पद्धतीने मध्ये. ओके. तर अशा पद्धतीचा GRL ला मित्रांनो खूप मोठी भरती असणार आहे. चांगल्या प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघण्यात मिळते. रेग्युलर पदं बी असणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे पण पदं भरती येणार आहे. तर चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यासाला लागून जायचे. आपली तयारी करायची मित्रांनो. कोल्हापूर करताही भरती असणार आहे. लक्षात सुद्धा द्यायचं आहे. हा फक्त GR होता मित्रांनो. इथं पदांची नाव आणि तुम्हाला सॅलरी वगैरे पदसंख्या मी सांगितलेली आहे. आता इथं तुम्हाला माहिती शिक्षकांसाठी तर शिक्षक लागणार तर BEd DEd लागणार आहे. बाकीचे पदं तुम्हाला माहिती तर शिपाई वगैरे 10वी 12वी ग्रॅज्युएटवाले पण इथं पदं आपल्याला बघायला मिळत आहे जसं की. ओके. तर तुम्हाला चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. लघुलेखन टिप्पणी लिपिक टंकलेखनासाठी इथं वॅकेन्सी असणार. ग्रॅज्युएशनसाठी चांगल्या प्रकारे इथं वॅकेन्सी बघायला मिळते. तर तुम्हाला इथं अभ्यासाला लागायचं प्रॅक्टिस करायची आपली सगळ्या प्रकारची. आणि त्यानंतर त्याची कधी पदं भरती आली मित्रांनो तर लवकरात लवकर अपडेट पण देणार आहोत मित्रांनो. तोपर्यंत आपण आता तुम्हाला PDF कधी वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन सेंड करून देईन. तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. ओके. तुम्हाला काही शंका वगैरे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करू शकता. टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट्समध्ये कमेंट करा नक्की. जास्तीत जास्त पर्यावरणपर्यंत शेअर करा व्हिडिओ मित्रांनो. 10वी 12वी ग्रॅज्युएट त्याच्यानंतर आपले DEd BEd शिक्षकवाले पदांसाठी शेअर करा. ओके. त्यांचे आपले मित्रपरिवार असो नातेवाईक असो त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचायला हवी मित्रांनो आपल्याला. आपला उद्देश एकच असतो. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट वगैरे आणत असतो आणि नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो मित्रांनो. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट जॉब अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद.